मरणपत्र दिलं की बाबा यांनी वन विभाग यांनी लिहून दिलेलं आहे की 8/3/2025 तात्पुरत्या स्वरूपात परवानगी देतात, तुम्ही बंद का नाही केली आणि अजूनपर्यंत गावाचा पुनर्वसन झालेलं नाही आहे. मग कलेक्टर साहेबांनी पुन्हा एक पत्र काढलं KPCLला की तुम्ही वन विभागाच्या अटी शर्तीचं जर उल्लंघन केलं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हे पत्र कलेक्टर साहेबांनी 7/12/2025 काढलं. पण वन विभागाचा अहवाल ऑलरेडी CCFचा अहवाल आहे, RFOचा अहवाल आहे. एवढा अहवाल असताना पुरेसा अहवाल आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा यांच्यावर अवैध उत्खननाची पेनल्टी वसूल होत नाही. आज एक ट्रॅक्टर जरी पकडलं तरी 1.5 लाख रुपये वसुली केले जातात आणि एवढं मोठं 80 लाख मेट्रिक टन कोळसा काढून सुद्धा यांच्यावरती कोणतीही म्हणजे कारवाई होऊन राहिलेली आहे. यांची मिलीभगत होती आणि जे साहेब आता बदलून गेलेले आहे हे सगळे यांच्यामध्ये संगमत आहे आणि पदाचा दुरुपयोग करून आपल्या कार्यामध्ये निष्काळजीपणा केलेला आहे. या संदर्भामध्ये सविस्तर एव्हिडन्स सकट, पूर्ण पुराव्यासकट गावांच्या साईन घेऊन माननीय लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची प्रत जे राज्यपालाला दिलेली आहे, खनिकर्म मंत्र्याला दिलेली आहे, पुनर्वसन मंत्र्याला दिलेली आहे आणि आता जे नव्यानं नियुक्त झालेले आहे माननीय सचिव महसूल आणि वन विभागाचे जे पुनर्वसन काम बघतात आपले तुकाराम मुंडे साहेब यांना सुद्धा एक प्रत दिलेली आहे.